अहो ऐका ना, तुम्ही 12वी नंतर कशाचं शिक्षण करीत होता तो नेमकं? तुम्हाला काय बनायचं होतं 12वी नंतर? मला IAS IPS व्हायचं होतं. कुठला डिपो मग IAS IPS साठी गेलो होतो मी. हां झालात का मग? तुम्ही कमून झाला नाहीत माहिती का? हां. तुमचं जे लक्षण आहे का, लक्षण जे तुमच्या अंगात चाळे आहेत का, ते सगळे मिस्ताऱ्याचे येतं. कसं काय? म्हणून तुम्ही आज मिस्त्री झालात, IAS IPS नाहीत झालात. कसं काय? ते काय तसलं डिपू टाकलाय मिस्त्री, मालक आली तरी नाहीत का ते सिमेंटनं ते असं गोल करीत आणि मध्यभागी नेऊन पाणी वतीत तसलं रोज जेवताना गोल करीतात आणि मध्ये नेऊन भाजी वाटतात, मध्ये नेऊन दूध वाटतात. तुमची काही चूक नाही, त्या अंगातूनच तुमचे जे गुण आहेत तेच होणार ना. ते म्हणत नाहीत का बाळाचे पाय पाळण्यातच दिसत आहेत तसलंय. अरे रे 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 रे, चमचा आहे की बाबा चमच्या, भसाडा करून त्या म्हशीसारखा हात बुरविला एवढ्या मोठ्या ठेसा दुधाचा, ही काढल्या हाताने घ्यावा. हे कशाचे ताळे आहेत आता? आता आणखीन काय व्हायचंय तुम्हाला? आता मला उत्तम पुरुष. उत्तम पुरुष असला भसाडा करून हात नाही बुडवीत. उत्तम पुरुष ते बी खरकटात दुधाचाच हात. का आता गटा गटा